नमस्कार, अनुशू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज आपण आलो आहे गंगापूर धरण बघण्यासाठी. नाशिकचं सर्वात मोठं धरण आहे. मिस्टर इथं एंट्री पास काढत होते. पर एंट्री 40 रुपये होती इथे. हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. आता आपण तिथून एंट्री करणार होतो, तर मध्ये आले आहे मी. हे मस्त चाफ्याचं झाड आहे मध्ये तिथे. इकडे सर्व पाणीच पाणी दिसतंय. पाण्याच्या लाटा येत आहे मस्त. व्हिडिओपेक्षा आहे ना असं ओरिजिनल बघण्यात खूप मजा होती. आणि खूप हवा होती आणि गार थंडी पण वाजत होती. आजूबाजूने पूर्ण पाणी आहे. वरती आकाश पण खूप छान दिसतंय. तिथलं वातावरणच खूप छान आहे. खूप मोठं आहे गंगापूर धरण. हे मी तुम्हाला जवळून पाणी दाखवते. मी पण फर्स्ट टाइम आली, पण छान आहे. मला तर आवडलं. यायला पाहिजे. कधी कधी आपण काय करतो, जवळ असून पण जात नाही, पण गेल्याशिवाय आपल्याला कळत पण नाही. गेल्यावर कळतं की इथे आपण यायला पाहिजे होतं. आम्ही सहज गेलो. छान आहे. आहे ना तिथला गंगापूर धरणाच्या कॅन्टीनच्या बाजूचा परिसर आहे. मस्त अशी नारळाची झाडं आहे. छोट्या मुलांना खेळण्यासाठी पण आहे तिथे. पण आम्ही काही अनुशूला आणलेलं नव्हतं, ते स्कूलमध्ये गेलेले होते. आता जेव्हा येऊ तेव्हा अनुशूला घेऊन येऊ. आम्ही दुसऱ्या बाजूचा परिसर दाखवते तुम्हाला गंगापूर धरणाचा. खूप छान आहे. आणि मेन म्हणजे वातावरण खूप छान आहे. चहूबाजूनी पाणी असल्यामुळे खूप छान वाटतंय. बाजूनी डोंगर वगैरे छान आहे. पाण्याच्या मस्त लाटा येतात. बसण्यासाठी खुर्च्या वगैरे सर्वच आहे. एक पर्यटन स्थळ म्हणूनच आहे. छान वाटलं. मी व्हिडिओ काढते, मिस्टर बाई करताय. तिथे ना बोट वगैरे सर्व आहे, पण आता आहे ना पावसामुळे 2 महिने बंद केले त्यांनी. आता आम्ही बसून व्हिडिओ घेतोय. हे बाजूनी सर्व पाणीच आहे. आम्ही सकाळी लवकर गेलो होतो, त्याच्यामुळे फार गर्दी नव्हती. आता ही कॅन्टीन आहे अटलांटिक महाराष्ट्र म्हणून. ही गंगापूर धरणाची कॅन्टीन आहे. कॅन्टीन पण छान आहे, पण आता आम्ही सकाळी 11 वाजेलाच गेलेलो होतो, त्याच्यामुळे गर्दी काही फार नव्हती. गर्दी कमीच होती. आता तिथे बाजूने पाऊस चालू झालेला होता, त्याच्यामुळे आम्ही पण कॅन्टीन मध्ये येऊन थोडा वेळ बसलो. कॅन्टीन पण भरपूर मोठी आहे. पाऊस येतोय त्याच्यामुळे अजून छान वाटतंय. जेव्हा उन्हाळ्यात येऊ ना तेव्हा बोटचे सर्वच हे, तेव्हा आपण बोट मध्ये पण बसू. इथे छोटस गार्डन आहे, त्याच्यात गेलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे. पाण्यामध्ये मस्त अशी माशी आहे. खूप सारी माशी दिसतील आता तुम्हाला. हे बघा सर्व एकत्रच येतात. प्रत्यक्ष बघायला तर खूप मजा येते. पाऊस चालू झालेला होता. आम्ही बसलेलो होतो मध्ये. माझा व्हिडिओ बाकीचा घेऊन झालेला होता. त्यानंतर पाऊस आला, मग आम्ही थोडा वेळ बसलो. मग गरमागरम असे वडापाव ऑर्डर केले मी. एक वडापाव खाल्ला.
आता आहे ना धरणातून एकच मोरीनी पाण्याचा विसर्ग चालू होता. जवळ तिथे जाता नाही आलं, तिथं जाण्यास मनाई होती. ते नाही बोलले आम्हाला की जाता नाही येणार म्हणून. पण इथं बघा पाणी मस्त उसळतं आहे आणि लांबून पण खूप छान दिसत होतं. आम्ही लांबूनच बघितलं. चला आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते.